हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. तुम्हाला हा जो सकाळचा व्ह्यू दिसतो आहे हा आहे ऑलमोस्ट 6:30 वाजताचा. पण बघा तिकडल्या साईडला किती छान अशी ऊन आली आहे. मी पण आज थोडं लवकर उठली आहे कारण भरपूर अशी घरची कामं आहेत आणि दिवसाची सुरुवात झाली आहे ॲज युज्युअल. थोडा उशिरा उठते मी, पण आज थोडं लवकर उठली म्हणजे जाग आला मला. आणि अव्यूने घरभर पसारा केला आहे. काल दुपारी अजिबात थोडा पण निवांत वेळ नाही मिळाला, म्हणून म्हटलं की चला आज थोडं लवकर उठून जी काही कालची कामं आहे ती आवरूया. म्हणजे घर अख्खं पसारा पसरला आहे. म्हणजे अव्यूच्या टॉईजनी स्पेशली त्याचे टॉईज बाथरूमच्या बाहेर, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सगळीकडे पसरले असतात. आणि ते उचललं तरी तो काढतो, सतत काढतो सतत. आणि तेवढंच नाही तर त्याला पाण्याचं एवढं वेळ परत लागले. मध्ये त्याचं कमी झालं होतं पाणी खेळायचं, पण आता तो ग्लासेस तर लिटरली 4 ते 5 रोज म्हणजे असं वापरतो, घाण करतो आणि सिंकमध्ये टाकून देतो. सो असं काहीसं आहे. सो ते सगळं क्लीन करायचं आहे. त्याचबरोबर मला आज घरची जाळे काढून घ्यायची आहेत. मावशी बोलली काल काढून देते, पण तिच्याकडे शक्य नाही झालं, उशीर झाला होता आय थिंक तिला. सो मी म्हटलं आज ती यायच्या पूर्वी सगळी जाळे मला काढून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर मला कॅबिनेट्सची आज डीप क्लिनिंग करायची आणि फ्रीजची डीप क्लिनिंग करायची आहे. सो आय फील की पटापट अवी उठायच्या आधी ब्रेकफास्ट आणि बाकी सगळं आवरून घेते. म्हणजे तो उठला की त्याला ब्रेकफास्ट भरवलं, आंघोळ पूजा झाली की लगेच मग मी ते काम करायला घेणार आहे. सो स्टे कनेक्टेड. पुढे काय काय होते ते तुमच्याशी शेअर करते. प्रीतम माझी नेहमीच मदत करते, हे त्याचं लाईफ प्रूफ आहे. मी तिकडे कॉफी बनवत होती आणि प्रीतम इथे मला हेल्प म्हणून सगळं सामान जे काही अव्यूने पसारा करून ठेवला होता रात्रीला तो सगळा तो आवरत होता. त्याने सगळं आवरलं. त्यानंतर तो निवांत थोड्या वेळ बाल्कनीमध्ये जाऊन बसला. हे त्याचं फेवरेट काम आहे. त्याला त्याचा मी टाईम खूप जास्ती प्रचंड आवडतो आणि मी सुद्धा त्याला नेहमी त्याचा मी टाईम देत असते. आता तो तिथे बसला आहे, थोडा वेळ एन्जॉय करतो आहे त्याचा मी टाईम. आणि मॉर्निंगला थोडा वेळ शांत बसायचं, दिवसभरात काय करायचं हे सगळं तो विचार करतो आणि त्याचे जे काही ऑफिसचे कामं असेल पेंडिंग तो सगळं ते करत असतो. आज त्याला ऑफिसचं काम नव्हतं आणि मी सुद्धा लवकर उठली होती, तर तो बोलला दीपिका कॉफी तू पण घे आणि आपण दोघंही बसून मस्त कॉफी एन्जॉय करू. मी म्हटलं ठीक आहे. कॉफी बनेपर्यंत मी माझं चिया सीड वॉटर एन्जॉय केलं. छान थोडा वेळ बसले आरामात, थोडं थोडं पिलं. अव्यू असला की मला खूप पटापट पिऊन निघून मोकळं व्हावं लागतं, पण आज तो झोपला होता म्हणून मी मस्त थोड्या वेळ 5-10 मिनटं बसून थोडं थोडं सिप करून पिलं. खूप बरं वाटलं. त्यानंतर मी कॉफी बनवली होती आणि मी आणि प्रीतम मस्त बाल्कनीमध्ये बसून कॉफी पित होतो. खूप अशी ऊन नव्हती अजिबात, कारण सकाळची वेळ होती. आजूबाजूला मस्त आमचे झाडं होते आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू किती सुंदर दिसते. आणि आता बघा काय झालं. मला पालीची प्रचंड भीती वाटते. मला अजिबात नाही आवडत तिला बघायला. आणि आज मी थोडं झाड पुढे घेत होती कारण ते झाड ना खूप जास्ती तिकडल्या साईडला गेलं होतं आणि त्याचे पत्ते ना जे आमचं बाल्कनीचं जे गेट आहे तिकडल्या साईडचं तिथे चिपकत होते. म्हणून मी म्हटलं थोडं इकडल्या साईडला घेऊन घेते झाड, म्हणजे ते प्रॉपर ग्रो होईल. आणि तिथे ती पाल होती आणि ती एकदम माझ्याकडे धावत आली आणि मला इतकी भीती वाटली की मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे मला ना अजिबातच आवडत नाही पाल. मला भिंतीवर पण दिसते ना मला रात्रभर झोप लागत नाही. मला एवढं म्हणजे चीड आहे, मला ती आवडतच नाही. आणि घरात असणं तर आय डोंट नो चांगलं असते की नसते, पण मला ते पर्सनली काही आवडत नाही. चला असो, ही झाली त्यांची स्टोरी. त्यानंतर मी आणि प्रीतम थोडा बसलो, मस्त गप्पा मारल्या. गप्पा म्हणजे आमचं खूप इम्पॉर्टंट डिस्कशन सुरू आहे. मस्त असं कॉफी एन्जॉय केली आहे प्रीतम बरोबर. नॉर्मली अव्यू असला की एवढा टाईम मिळत नाही असं बसून निवांत बोलायला वगैरे. सो झालं असं आहे की जसं की तुम्ही माझ्या मागच्या 2 व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की आम्ही फ्लॅट घ्यायचं बघतो आहे आणि आम्ही ऑलमोस्ट 4 ते 5 फ्लॅट्स बघून पण आलो आहे. त्यातला आम्हाला एक आवडला पण आहे आणि आम्ही त्याच्यावर विचार पण करतो आहे. बट प्रॉब्लेम इज दॅट की आम्ही आणखी एक्सप्लोअर करायला पाहिजे की नाही, कारण आम्ही जे 4 बघितले ना तर आम्हाला जो आवडला त्याच्यावरच आमचं मन अडकून आहे. आणि प्रीतम अँड आय फील की आपण जास्ती कितीही बघितले तरीसुद्धा आपल्याला जे पहिलं आवडतं ते आपल्याला नेहमी आवडतं, पण त्याची कॉस्टिंग थोडी जास्ती जाते आहे. बट ॲज वेल ॲज त्याचा एरिया चांगला आहे. म्हणजे प्रीतमला जसं हवं आहे ना पीसफुल हे एरिया तसाच आहे. ॲज वेल ॲज त्याला टॉप फ्लोअर मिळतं आहे. बिल्डिंग इज नॉट दॅट टॉल, बट जो काही शेवटचा फ्लोअर आहे तो मिळतो आहे. आणि लाईफ टाईमसाठी ना व्हेंटिलेशन मिळेल, ॲज वेल ॲज फॉरेस्ट एरिया थोडासा मिळेल बघायला. सो असं काहीसं आहे. सो लेट सी. त्याच्यावरच आमचं 2 दिवसापासून कंटिन्यू डिस्कशन चाललं आहे. बट जो फ्लोअर त्यांचा जो फ्लोअर आम्हाला देणार आहे त्यांच्या लिफ्टचं काम अजून झालं नाही आहे.
सो ते बोलले की लिफ्टचं काम व्हायला त्यांना अजून 15 दिवस लागतील आणि 14वा फ्लोअर चढून जाणं इट्स नॉट जोक. सो आम्ही वाट बघतो आहे, जेव्हा कधी त्यांचं लिफ्टचं काम झालं तेव्हा आम्ही परत एकदा तिथे व्हिजिट करणार आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला जो फ्लॅट दाखवला तो इन बिटवीन 14 म्हणजे 3rd फ्लोअरचा आय थिंक दाखवला. बट कसं असते ना, आपण जेव्हापर्यंत जो आपण घेणार आहे तो नाही बघत तेव्हापर्यंत ते नाही कळत. म्हणजे आता ती रेडी टू मूव्ह आहे, ऑलमोस्ट विदिन अ 6 मंथ त्याचं पोझिशन पण मिळेल असं त्यांचं बोलणं आहे. पण आपण 8 महिने पकडून चालू, बिकॉज ते एक्झॅक्ट तर काही देत नाही. सो असं काहीचं आहे. आणखी एक गोष्ट शेअर करायची होती. मला ना एका दोघांनी विचारलं माझ्या रिलेटिव्समधले, आणि 1-2 कमेंट्स पण होते की मिशो क्रिएटर क्लब कसं स्टार्ट करायचं वगैरे. सो मी त्यावर ना एक व्हिडिओ बनवणार आहे सेपरेट, सो तुम्हालासुद्धा हेल्प होईल. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट एव्हरीथिंग आहे त्यामध्ये. सो तुम्ही ते करू शकता. आणि मी सुद्धा ते आता थोडं जास्ती फोकसिंग आणि टार्गेटिंगनी करणार आहे. सो मी असा विचार करते की त्यासाठी मी वेगळा यूट्यूब चॅनल क्रिएट करू, ॲज वेल एज वेगळा इंस्टाग्राम पेजसुद्धा सुरू करू. त्याचं रिझन असं आहे ना की आता या चॅनलवर जी माझी ऑडियन्स येते ती माझी डेली व्लॉग्स बघायला येते. माझं असं चॅनल खूप ग्रो नाही झालं आहे, बट तरीसुद्धा मी नोटीस केलं की जे काही माझे शॉर्ट्स असतात इंस्टाग्रामला डेली लाईफचे, ते लोक जास्ती इंटरेस्टनी बघतात ॲज कम्पेअर्ड टू माझे जे प्रोडक्ट्स रिलेटेड व्हिडिओज असतात. सो आय फील की ज्यांना प्रोडक्ट रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडेल त्यांनी इंस्टाग्रामच्या दुसऱ्या अकाउंटला ते बघू शकतात. आणि ज्यांना माझे डेली व्लॉग्स बघायला, डेली मिनी शॉर्ट्स बघायला आवडेल ते लोक माझ्या डेली व्लॉगच्या चॅनलला बघू शकतात. सो असं काहीचं माझं प्लॅन आहे. मिशोसाठी मी छान छान प्रोडक्ट्स पण ऑर्डर केले आहे. आणि जेव्हा कधी मी आता विदिन 1-2 डेज इंस्टाग्रामचा जो न्यू पेज आहे तो ओपन करेल, सो ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल. आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल ते प्रोडक्ट्स बघायला, बाय करायला, सो नक्की माझ्या त्या पेजला फॉलो करा. आणि अजून जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सुद्धा करा. तुम्हाला पुढे छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहे रिलेटेड टू आम्ही फ्लॅट बाय करतो आहे, कुठला करतो आहे, एव्हरीथिंग. आणि असं असतं की आपण जे काही फ्लॅट प्लॉट घेतो ते लगेच नसतं सांगायचं, बट मला ते तुम्हाला ना, मी जसं जसं बघते तसंच मी तुम्हालासुद्धा सांगणार आहे. म्हणजे तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स घ्याल आणि जे काही मी एक्सप्लोर करते आहे ते माझ्या आठवणीत पण राहील की आम्ही घर बघताना कुठे कुठे फिरलो, काय काय केलं. आता जे रिसेंटली आम्ही 4 फ्लॅट्स बघितले ना, त्यावेळेस माझ्याकडनं शक्य नाही झालं, कारण आम्ही थोडं रशमध्ये काम करत होतो. एक बघितला त्याची इन्क्वायरी काढतपर्यंत 1-1.5 तास, मग परत दुसरा बघितला त्याची इन्क्वायरी काढतपर्यंत 1-1.5 तास, आणि सेल्समॅन आपल्याला घेऊन बसला की तो लंबा जातो. सो तिथे मला वेळ नाही मिळाला. बट यानंतरचे जे काही मी फ्लॅट्स बघितलं ते मी नक्की तुमच्याशी शेअर करेल. आणि शेअर म्हणजे सगळं शेअर नाही करू शकत, बट हां आम्ही बघतो, इथे बघता, हा बघितला, तो बघितला, असं थोडंफार सांगू शकते मी तुम्हाला. सो ते सांगेल. सो स्टे कनेक्टेड, तुम्हाला पण छान छान व्हिडिओज बघायला मिळेल आणि माझी जर्नी तुम्ही पण एन्जॉय कराल होपफुली. कनेक्टेड. आता प्रीतमनी ऑलमोस्ट अर्धा पसारा आवरला आहे. आता बाकी जो काही पसारा आहे तो मी आवरते. सो स्टे कनेक्टेड. पुढे आणखी काय काय होते ते तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. प्रीतमने हे सगळे छान टॉईज अवीचे धुतले आहेत. मी त्या दिवशी धुतले, पण त्याच्या व्यतिरिक्त एवढे टॉईज अजून त्याच्याकडे आहेत. सो तेच आज इथे छान त्याने वॉश करून ठेवलं आहे. आणि आता मी विचार केला याच्यासाठी जो माझा मोठा टब आहे ना ते मी वापरणार आहे. आणि हे मी आता किचनमध्ये वापरणार आहे, कारण याच्यावर छान अशी मोठी ताट म्हणजे प्लेट पण आहे. सो ते किचनसाठी मला बेटर पडेल. आणि हे सगळे टॉईज आणि जे आणखी त्या दिवशी मी वॉश केले तेवढे सगळे टॉईज, त्यासाठी माझ्याकडे एक मोठा टब आहे ज्यात मी माझं किराणा स्टोरेज करते, ते मी यासाठी वापरणार आहे. म्हणजे सगळे टॉईज एकाच ठिकाणी येतील. मस्त आलं आहे आज एक, बघू शकता तुम्ही. आणि बाकीचे बेसिक आहे तेच. हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, इथे जे अंडा दिला होता ना कबूतरनी, आता कबूतर इथे येत नाही, कारण त्यांनी भरपूर दिवस ट्राय केलं आणि तो हॅच नव्हता होत. एक दुसरा खाली इथे पडलेला, तो आम्ही टाकून दिला. आणि हा सुद्धा आज मी टाकून देणार आहे, कारण कबूतर आता येत नाही, नाहीतर दिवसभर तो बसून राहायचा इथे. सो आता मला हे सुद्धा काढून घ्यायचं आहे. ॲज युजल 2-3 फुलं छान असे लागले आहेत. हा जो फ्लावर आहे ना, हा बघून खूप छान वाटतं, पण आता हा टर्न आउट टू व्हाईट होईल. आणि मला इथलं थोडंसं आज थोडं मॅनेजमेंट करून घ्यायचं आहे, बिकॉज स्पेसिंगचा थोडा प्रॉब्लेम होतो आहे आणि झाडं नाही का ते गुंतल्या जात आहे, त्यासाठी म्हणून. त्यानंतर बघा, फ्लॅट मला सगळ्यात जास्ती आवडायला लागलं आहे आजकाल, कारण ते खूप छान ग्रो होतं आहे आणि खालपर्यंत चाललं आहे. आणि माझा गुलाब खूप सुंदर दिसत आहे. आणि हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं, याला एवढा वर गेला आहे. आणि बघा तिथे पण ना एक कडी आहे, दिसत असेल तुम्हाला ही कडी. अमरे बाबा, त्याला ॲक्च्युली काटे आहेत ना, त्यामुळे प्रॉपर असं दाखवता येत नाही. आय होप तुम्हाला दिसत असेल.
काल माझ्याकडे थोडाफार किराणा आला आहे, त्यातलंच हे ऑइल वगैरे मला भरून ठेवायचं सगळं. मी तुम्हाला जे म्हणत होती ना की ते मला स्टोरेज बॉक्स चेंज करून घ्यायचा आहे. सो हा मोठा स्टोरेज बॉक्स मी आता अव्यूच्या टॉईजसाठी करणार आहे आणि तो जो छोटा आहे तो मी किचनसाठी दोन्ही पण त्याचे जे बास्केट्स आहेत ते वापरणार आहे. सो आता मला हे सगळं काढून शिफ्ट करायचं आहे. त्यानंतर हे वॉश करायचं आहे. हा एक डबा, तो एक डबा आणि त्यानंतर आपण टॉईज वगैरे सगळे ॲडजस्ट करूया. पण त्यापूर्वी मागे तुम्हाला दिसत असेल भांडी, ही सगळी भांडी मला क्लीन करायची आहेत. त्यानंतर थोडंफार किचन आवरायचं आहे. अव्यूसाठी आणि प्रीतमसाठी ऑलरेडी मी एक बॉईल करून ठेवले. आज ब्रेकफास्टमध्ये ते लोक बॉइल्ड एगच खाणार आहे. आणि माझं बाळ झोपलं आहे बघा कसं झोपतो. आधी तो असा होता, मग टिल्ट झाला आणि आता असा झाला आहे. म्हणजे सांगूच शकत नाही तो कसा झोपेल. त्याचे टॉईज जे आहेत ना ते इकडे कधी तिकडे असं पडले राहतात. म्हणून म्हटलं एक मोठा बॉक्स करूया, म्हणजे तिथे नाही का आपल्याला सगळेच टॉईज व्यवस्थित ठेवता येईल. असं काहीसं अव्यूचं झोपणं असते. तो कधीच एका जागेवर झोपत नाही. अख्खी बेड त्याला लागते आणि तो ना असा आडवा झोपतो. मला झोपायला जागाच भेटत नाही. मग मीच रात्री कधी अशी कधी तशी, आणि तेही त्यात तो माझं असं उठतो लगेच माझ्या छातीवर येऊन झोपतो. मग त्याला परत टाकायचं, मग तो परत फिरेल. असं रात्रभर सायकल सुरू असते आणि आय थिंक हेच मदरहूड आहे. एन्जॉय पण करते आणि त्याचबरोबर झोप नाही होत ना कधी कधी खूप चिडचिड होते, कारण आय लव्ह स्लीप. मला खूप आवडते झोपायला. मी जेव्हा ॲफिनिटीला होती ना, माझी पहिली कंपनी आय थिंक, त्यावेळेस माझी नाईट शिफ्ट राहायची आणि मी इतकी झोपू शकते. मी 17-18 तास, लिटरली मी 24 तास पण झोपू शकते. जर सुट्टी असली तर मी पोटभर जेवली की डायरेक्ट झोपायची, दुसऱ्या दिवशी उठायची, एवढी मी झोपू शकते. सो चला आता मी पटापट घरची कामं आवरते. सर्वात आधी मी भांडी घासायला स्टार्ट केली, कारण भांडी थोडी जास्ती होते. नॉर्मली मी दिवसातून 2 ते 3दा थोडे घासून घेते, तरी एवढे काही जमा होत नाही. पण कालच्या दिवशी भरपूर बिझी होती आणि थोडं कधी असं होतं की जास्ती एक्झर्शनमुळे ना आपल्याला थकवा जाणवतो. आणि तसंच मला काहीसं काल जाणवत होतं, म्हणून मी पण थोडंसं निवांत होते. म्हटलं ठीक आहे एखाद वेळेस चालतं. घरात पसाराहीच होता कालचा, म्हणून मी काहीच केलं नाही. काल डायरेक्ट मी झोपून गेली. काय झालं? वा, सिरियसली अव्यू काय चाललंय तुझं तिथे? ये बाहेर, येऊन जा. झाली झोपू? चला या पटकन या. ये झोपू झाली? बालाची झोपू झाली का? बाबा पाहिजे की आई पाहिजे? बाबा पाहिजे. ए बापरे बापरे. रात्री बाबांजवळ झोपत जा ना, मग आईला काय एवढा त्रास देते? सकाळी तर बाबा लागतात तुला उठल्याबरोबर. काय झाली का झोप? आणि रात्रभर मला त्रास देतो त्याचं काय अव्यू? बाबांना अजिबात त्रास नाही द्यायचा आणि सकाळी उठल्या बाबांना हक करायचं, आईला नाही करायचं. अव्यू झोपून उठला आणि त्यानंतर प्रीतमने त्याला ब्रश वगैरे करवलं. त्यानंतर मी त्यांना बॉइल्ड एग देणार होती खायला, पण प्रीतमचं असं होतं की थांबतो आत्ताच उठल्या, थोड्या वेळाने दे. म्हटलं चला तेव्हापर्यंत माझ्याकडे वेळ आहे, म्हणून मी बाकी सगळी भांडी माझी आवरून टाकली. आणि आज मला स्वयंपाकात करायची होती भेंडीची भाजी, ज्याची रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. त्यापूर्वी सांगते की माझ्या मम्माकडे ना भेंडी नेहमी ओल्या कापडाने पुसून घ्यायचे, कारण ती वेळेवरच आणायची आणि वेळेवरच बनवायची. पण मी नेहमी काय करते, जेव्हा कधी मला बनवायचं असलं ना तेव्हा मी भेंडी छान असं पाण्याने व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घेते. आणि मी मोस्ट ऑफ टाईम धुतलेल्या भाज्यांचं पाणी झाडांना घालते, कारण असं असतं की जे भाज्यांचं पाणी आहे ना ते सुद्धा चांगलं असतं झाडांसाठी, आणि म्हणून मग मी ते पाणी साठवते आणि ते झाडांमध्ये टाकते. सो असं एक भेंडी मी व्यवस्थित धुवून घेते, कारण मला पुसल्यावरही तो कॉन्फिडन्स येत नाही की आपली भाजी जी आहे ती स्वच्छ धुतल्या गेली आहे. सो असं काहीसं मी नेहमीच करत असते. इथे मी छोटीशी क्लिप ॲड करते आहे की प्रीतम अव्यूला खूप प्रयत्न करत होता ब्रश करून द्यायचं. कधी त्याचा मूड असला ना तो खूप निवांत ब्रश करू देते, आणि कधी त्याचं असतं की माझा ब्रश माझ्या हातात दे, मी करेल, आणि तो ब्रश करण्यापेक्षा जास्ती त्या ब्रशशी खेळत बसतो. म्हणून आम्ही त्याला मोस्ट ऑफ टाईम ना छान असं ब्रश करून देते. चला ब्रशशी त्याचं खेळणं सुरू आहे. तेव्हापर्यंत माझी भेंडी पण छान असं वॉश झाली होती. म्हटलं याला मला व्यवस्थित असं वाळवून पण घ्यायचं होतं, म्हणून मी इथे माझ्या जी छोटीशी विंडो आहे आमच्याकडे तिथेच घातली. आणि इथे थोडीफार ऊन येते, लाईट पण म्हणजे थोडंसं गरमाहट पण असते, तर ती पटकन वाळून जाते. म्हणून मी नेहमी असंच करते, इथे घालते किंवा मग मी गॅस सुट्ट्यावर घालते. जर इव्हिनिंगला बनवायची असली मला तर 3-4 वाजता वॉश करून मी गॅस सुट्ट्यावर घालते, तर तिथे सुद्धा ती सुकून जाते. आमचा लॉक तुटला. थांब ना 1 मिनिट. अरे मी फिरायला नाही चालली बाळ, पटकन येते.
मस्त असं बॉइल्ड एग जे होते ते छान कट करून घेतले आणि त्याच्यावरनं थोडंसं तिखट मीठ घातलं. याच्याने टेस्ट खूप छान वाटतो आणि अव्यू आणि प्रीतम दोघंही खूप आवडीने खातात. सो हे त्याला दिलं आणि त्यानंतर मी आंघोळीला गेली. चला, माझी छान मस्त अशी आंघोळ झाली आहे आणि भेंडी पण छान अशी सुकल्यात बघा. असंच मी करते, नेहमी वॉश करते आणि थोड्या वेळ असं घालून ठेवते. म्हणूनच भेंडी मी जर करायचं असलं तर मॉर्निंगलाच असं वॉश वगैरे करून छान ठेवून देते. बघा, अव्यूची पण मस्त अशी आंघोळ झाली आहे. मस्त एन्जॉय करतो बाळ पाणी खेळताना, कारण पाणी आम्हाला प्रचंड आवडतो. आता माझी आणि अव्यूची आंघोळ झाली होती तर म्हटलं सर्वात आधी छान अशी पूजा करून घेते. मनोभावी पूजा केली, पण लक्षात आलं की तेल संपलं आहे. म्हणून त्याचं जे कंटेनर होतं ते सुद्धा छान वॉश करून घेतलं होतं. त्याला पुसून घेतलं, त्यामध्ये तेल भरलं आणि त्यानंतर छान असा दिवासुद्धा लावून घेतला. खूप दिवसानंतर कृष्णाचे कपडे चेंज करते, कारण मी ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसानंतर आज पूजा करणार होती. पण ठीक आहे, म्हणजे छान असं स्वच्छ सगळं करून घेतलं होतं. इतक्यात ना मला संडे मार्केट जायला अजिबात वेळ मिळत नाही. संडेला सुद्धा आम्ही घराबाहेर होतो आणि त्यामुळे आमच्याकडे आज या वीकमध्ये सुद्धा देवासाठी काही फुलं आले नाही. घराच्या बाहेर वीकडेजला पडायचं म्हटलं की प्रीतमची परमिशन लागते, कारण अव्यूला घेऊन एवढ्या उन्हात जाणं शक्य होत नाही. सो असं काहीसं असते. चला, तर देवाची छान पूजा झाली आहे. देव पण आय थिंक समजून घेईल. घरात एक जास्वंद लागलं आहे, ते देवाला चढवायचं प्लॅन होतं, पण प्रीतम बोललं की ते चढवू नको, कारण ते छोटंसं आहे आणि अजूनही त्याची ग्रोथ व्हायची आहे, म्हणून ते काही मी चढवलं नाही. त्यानंतर ना मला जी कुंडी आहे ती मी थोडे पुढे मागे घेऊन घेतली होती. तीच परत त्याच्या जागेवर ठेवलं, कारण जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे बाल्कनी छोटे असल्यामुळे. त्यानंतर जे माझं सोनचाफ्याचं झाड आहे त्याची माती मला खालीवर करून घ्यायची होती आणि आता बिकॉज कबूतर इथे येऊन बसत नाही, म्हणून मला त्याची अंडीसुद्धा तिथनं काढून घ्यायची होती. आम्ही सुद्धा भरपूर दिवस बघत होतो, कारण तो रोज येऊन बसायचा, म्हणून एक एक्सपेक्टेशन होते की तो हॅच होऊन जाईल, पण तिथे तो काही हॅच नाही झाला. आणि प्रीतम मला स्टार्टिंगलाच बोललेला की तिथे आपण पाणी घालतो आहे तर ते हॅच नाहीच होणार, कारण झाडात पाणी घालणं तर कंपल्सरी होतंच. म्हणून मग त्याची माती मला खालीवर करून घ्यायची होती. बाकीच्या कुंड्यांची माती मी ऑलरेडी खालीवर केली होती. फक्त हेच एक झाड राहिलं होतं, बिकॉज तिथे अंडे होते. म्हणून असं म्हणतात की आपण जर त्याला टच केलं तर ते परत कबूतर येत नाही, पण आम्ही त्याला टच नाही केलं, पण तरीसुद्धा कबुतरांनी येणं बंद केलं होतं. त्याचबरोबर बाजूचं सुद्धा एक झाड आहे, त्याची पण माती खालीवर करून घेतली. सकाळी भेंडीचं जे पाणी उरलं होतं, म्हणजे जे वॉश केलेलं पाणी होतं ते सगळे झाडांमध्ये थोडं थोडं घालून घेतलं. वरून सुद्धा पाणी थोडंसं असं शिंपडून घेतलं की ते जे पत्ते आहेत ना ते सुद्धा हिरवगार छान दिसतात. त्यानंतर मी किचनमध्ये आली, कारण मला स्वयंपाक करायचं होतं. सर्वात आधी भेंडीची भाजी बनवून घ्यायची होती. भेंडीची भाजी बनवायला ना थोडा वेळ लागतो, कारण ती कमी आचेवर भरपूर वेळ शिजवू द्यावं लागते. पण मी किचनमध्ये आली आणि माझं बाळ आलं नाही असं शक्यच होत नाही, म्हणून त्याचं काय त्याची रिक्वायरमेंट असते ती मला फुलफिल करावंच लागते. अदरवाईज तो माझा हात धरून धरून मला घेऊन जातो. त्याने मला शेव मागत होता, म्हणून मी त्याला 2-3 शेव दिले. थोड्या दिवसांचे होते म्हणून मी त्याला 2-3च दिले, जास्ती काही दिले नाही. आणि मग त्यानंतर त्याला म्हटलं, बाळ आता जा सोफ्यावर बस आणि मला पण पटापट स्वयंपाक आवरू दे, कारण आंघोळ आधी केली आणि स्वयंपाक नाही केला ना माझा जीव सगळा स्वयंपाकात अडकून असतो की अव्यूला भूक लागेल, प्रीतमला भूक लागेल, आणि भूक लागायच्या आधी स्वयंपाक करणं हे मला खूप आवडतं. म्हणून सर्वात आधी वरण भाताचं कुकर लावून घेतलं. नेहमीच मी इंडक्शनवर लावत असते ॲज युजल, तसंच लावून घेतलं. छान अशी भेंडी कट करून घ्यायची होती. भेंडी मी नॉर्मली गोल गोल जे असतात ना तशीच कट करते, पण आधी वरचं आणि खालचं कट करून घेते, म्हणजे कट करताना ना आपल्याला 2 ते 3 भेंडी पण सोबत कट करायला इझी जातं. अदरवाईज खालीवर असलं तर मग ते प्रॉब्लेम होतं. आता बघा, त्याचं ते शेव संपले होते, पाणी त्याला खेळायला हवं होतं, म्हणून तो मला आता परत घेऊन गेला. पण मी म्हटलं पाणी त्याला मी देणारच नाही, कारण तो पाणी खेळतो आणि मग त्या पाण्यावर घसरूनच पळून जातो. टचवूड अजूनपर्यंत त्याला लागलं नाही, पण एक भीती मनात असते की नको लागायला, म्हणून मी त्याला क्रेयॉन्स दिले आणि डायरी दिली. सर्वात तिथे त्याच्याबरोबर मला ते खेळत बसावं लागतं 5 ते 7 मिनटं. त्याच्यानंतर तो यूज टू होतो आणि नंतर मग तो खेळतो. आता त्याचं होतं की आई मला हे खेळायचंच नाही. कितीतरी प्रयत्न केले पण त्याला खेळायलाच रेडी नव्हता. तो हात धरून धरून मला फ्रीजकडे घेऊन जात होता की फ्रीजमधनं मला काहीतरी खाऊ दे. मग आता माझं असं झालं होतं ना, मी फ्रीजमध्ये त्याला काय देऊ, आणि त्याला चॉकलेट वगैरे मला द्यायचं नव्हतं. मग तो थोडासा बिझी झाला, तरीसुद्धा मी म्हटलं चल एक जेम्स घे आणि थोड्या वेळ टाईम स्पेंड कर जेम्सबरोबर. तेव्हापर्यंत मला भाजी बनवून घ्यायची होती. तेवढ्या वेळात तर काही शक्य नाही आहे, पण ट्राय करत होती की पटापट करून घेऊ. चला तर रेसिपी तुमच्याशी शेअर करते. सर्वात आधी ना तेल छान गरम झालं की सर्वात आधी त्यात आपण घालणार आहे कढीपत्ता, चण्याची डाळ आणि मिरची, आणि सोबतच लसूणसुद्धा घाला. लसूण घातल्याने भाजीची टेस्ट खूप मस्त होते.
ते सर्व छान परतून झालं की लगेच मी एक कांदा घातला आहे मोठ्या साईजचा. कांदा हलकासा लालसर झाला की त्याला लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आणि तो हलकासा लालसर झाला की त्यात आपण टमॅटो घालणार आहे. आता बिकॉज माझी अर्धा किलो भेंडी आहे म्हणून मी इथे एक पूर्ण मोठा टमाटर घालणार आहे. कारण जसं आपली भेंडी अर्धा किलो आहे तर थोडंसं त्याचे जे टमाटर कांदा आहे ना ते थोडं जास्ती घाला किंवा एक पाव असेल तर त्याच्या हाफ घाला. आता परत त्याची जेम्सही संपली होती. आता माझं असं होतं की कांदा टमॅटो होतपर्यंत मी भाजी कट करून घेते भेंडी. पण अव्यूचं इतकं असते ना, आज तो माझा हात धरून मला घेऊन जातो आणि आपण हात जर सोडला ना तो परत हात धरतो. म्हणजे कधी कधी त्याला सांभाळून स्वयंपाक करणं किंवा बाकी सगळं करणं खूप डिफिकल्ट होतं. आता तो मला बाय करून यासाठी गेला कारण मी त्याला एक भेंडी खेळायला दिली आणि त्याच्याशी तो खूप वेळपर्यंत खेळत बसला होता. तेव्हापर्यंत माझी भेंडी पण इथे छान कट करून झाली होती. कांदा टमॅटो पण छान असं परतून घेतला होता. सोबतच भेंडीसुद्धा तिथे घातली त्यात आणि छान असं परतून घेतलं. त्याला कमीत कमी 25 मिनटं मी परतलं, म्हणजे एकदम कमी आचेवर. भेंडी अजिबात खालून लागत नाही. त्यानंतर त्यात जे बेसिक मसाले आपल्या घरी अवेलेबल असतात, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, ते सगळं घातलं आणि त्यानंतर परत आपली भेंडी आपल्याला परतून घ्यायची आणि थोड्या वेळाने स्टर पण करायचं आहे. बिकॉज तिखट मीठ घातल्यानंतर भेंडी नाही पण तिखट मीठ खाली लागतं आणि म्हणून तेवढी आपल्याला काळजी घ्यावं लागते. आता अव्यूचं एक संपलं की दुसरं काहीतरी सुरू असते. तर मी म्हटलं चला आज मी त्याच्यासाठी छान अशी खिचडी बनवली होती. खूप दिवसानंतर बनवली होती. मला त्याला TV मोबाईलपासून लांब ठेवायचं आहे म्हणून मी त्याला शिकवत काहीतरी करत नेहमी त्याला भरवण्याचा प्लॅन करत असते आणि त्याला भरवायचा प्रयत्न करत कधी मी हे विसरूनही जाते की मी गॅसवर सुद्धा काही ठेवलं आहे. आणि माझी थोडीशी भेंडी करपली होती, एकदम थोडीशी खालून लागली होती, पण बाकी अप्रतिम भेंडी झाली होती. छान कुरकुरीत भेंडी होती. त्याला कमी आचेवरच होऊ द्यायचं, अजिबात गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही. माझी भेंडी रेडी होती आणि त्यानंतर आता मला मेन काम करायचं होतं ते म्हणजे हा सगळा किराणा छोट्या टबमध्ये ट्रान्सफर करायचं होतं. आणि जी दुसरी तुम्हाला माझी टोपली दिसत आहे त्यात मला सगळे टॉयलेट रिलेटेड आणि बाकी जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ते ठेवायचे होते आणि तेच इथे सेग्रिगेट करायला मी बसली होती. इथे सुद्धा अव्यूची एवढी वळवळ सुरू होती. प्रत्येक सामान तो उचलून फेकत होता. म्हणून मी प्रीतमला म्हटलं, प्रीतम प्लीज 5 ते 10 मिनटं काढ पण मला एवढं सगळं सामान आवरू दे. कारण अव्यूचे टॉईज दिवसभर इकडे तिकडे बघून ना माझं डोकं संतापते आणि मला प्रॉब्लेमही नाही आहे त्याच्या खेळण्यापासनं. पण जेव्हा तो झोपतो मग मी सगळे टॉईज उचलून ठेवते. मग तो उठल्यानंतर परत सगळं फेकतो. सगळ्या टॉईजमध्ये पाणी घालतो. मग कधी खाता काही वस्तू खाण्याच्या पण त्यात घालतो. सो त्यामुळे ना मला फार चिडचिड होते. असं होतं किती वेळा टॉईज धुवायचं आणि एक गोष्टी किती वेळा करायचं. तो छोटा आहे मला कळते, पण कसं होतं ना कधीतरी चिडचिड होते आपली आणि म्हणून मला हे मोठं टप त्याला आज इने हाऊ द्यायचं होतं आणि म्हणून हे सगळं मी करायला बसली होती. आता कधी असं असते की आपल्याला एखाद्या साखरेचा पॅकेट दिसत नाही तर आपण दुसरा फोडतो, मग त्यातली अर्धी साखर राहून जाते. म्हणून ते सगळं पण जे थोडं सामान उरलं होतं ना ते सगळं पण मी टाकून घेतलं डब्यामध्ये आणि जेवढं सामान म्हणजे परफेक्ट माझ्या छोट्या कंटेनरमध्ये सगळं किराणाचं उरलेलं सामान मावून गेलं होतं आणि मोठा कंटेनर मी छान क्लीन करून घेत होती. कारण मला आठवते की नागपूरहून आल्यावर मी याला छान असं क्लीन करून घेतलं होतं आतमधून आणि म्हणून मी आज ना इथे क्लीन करत बसणार नव्हती. फक्त जे वरचं त्याचं कवर आहे ना वरचं तेवढं मला घासून घ्यायचं होतं. कारण त्याला 2-2 दिवसांनी घासावंच लागतं, अदरवाईज पुसून घ्यावं लागतं ओल्या कापडाने ते, कारण त्याच्यावर धूळ बसतच असते. अवी मी सगळं डब्यात भरते आणि तू एक वस्तू डब्यातनं का काढतोयस बाळ? मला किती वेळ लागेल परत सेट करायला? प्लीज नको ना असं करू. ठेवून दे तिथे, वापस ठेवून दे डब्यामध्ये पटकन. गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. असू दे म्हटलं, परत घेतलं सोडून दे, ठेवून दे डब्यामध्ये पटकन. इकडे ये, माझ्या जवळ ये. हे इकडे टॉईज भर सगळे डब्यामध्ये. तुला टॉईज भरायला म्हटलं, तू काय भरतोयस? टॉईज आण बाळा. अवयू टॉईज भरायचे इथे. व्हेरी बॅड. नको, असू दे अवयू, असू दे ना प्लीज. दिवसभरात एवढे कामं झाले होते की संध्याकाळी प्रीतमचं असं मत होतं की तू आता काहीही करू नको, मस्त बिर्याणी खाऊ आणि दिवसाचा शेवट करू. चला भेटूया लवकरच.